नमस्कार रसिक हो, तुमचे सर्वांचे सांज मराठी मॅजिक या चॅनलवर स्वागत आहे। 8 जुलैच्या नवरी मिळे हिटलरला भागाची सुरुवात अशी होते की एजे रिसेप्शन हॉलमध्ये एंट्री घेतो। लीला गोंधळलेली असते। पत्रकार एजेला प्रश्न विचारतात, तुम्हाला ही लीला मॅडम तुमच्या योग्यतेची नाही असे वाटते का? तुमचं लग्न मनाविरुद्ध झालं आहे का? असे बरेच प्रश्न पत्रकार एजेला विचारतात। कालिंदी घाबरलेली असते। ती मनात म्हणत असते, सगळं संपलं। पण एवढ्यातच एजे बोलू लागतो आणि सांगतो की आतापर्यंत तुम्ही एकच बाजू ऐकली, पण नवरा बायकोचं नातं कोणा एकाच्या सांगण्यावरून जज करता येत नाही। लीला खरं बोलली, पण तिच्या बोलण्याचा एक वेगळाही अर्थ असू शकतो, हेच मला तुम्हाला सांगायचंय। एजेच्या बोलण्यावरून लीला खूप शॉक होते। एजे लीलाचे सगळे बोलणे सावरून घेत असतो। एजे पुढे म्हणतो, आमच्यातल्या वयाचा आणि परिस्थितीच्या फरकामुळे लीलाला वाटतं की ती माझ्यासाठी योग्य नाहीये, पण संसार करताना दोघं सेम असणं गरजेचं नसते, तर एकमेकांच्या कमतरता सुधारणं हे गरजेचे असते आणि याची जाणीव लीलाला आहे। लीलाचं मन खूप साफ आहे आणि हेच मला लीलाबद्दल खूप आवडते। हे ऐकल्यावर दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती एकदम बुचकळ्यात पडतात। त्यांना काय चाललंय हेच समजत नाही। एजे सांगतो, लीलाचे मन मोठे आहे, ती आपल्या चुका कबूल करते, ती चांगली आहे आणि त्यामुळेच आम्ही दोघंही परफेक्ट कपल आहोत। हे ऐकून कालिंदी खुश होते। त्यानंतर पत्रकार लीलाला विचारतात, तुम्हाला असं का वाटतंय की तुम्ही एजेच्या योग्यतेचे नाही आहात? त्यावर लीला म्हणते, जी मुलगी स्वतःच्या मेहंदी फंक्शन मधून पळून जाते आणि नंतर सगळ्यांना फसवून बोहल्यावर उभी राहते, तिला फसवणूक करणारी मुलगीच म्हणणार ना? त्यावरही एजे पत्रकारांना सांगतो की माझी पत्नी एक अमेझिंग कलाकार आहे, तिला लोकांसमोर परफॉर्म करायला अतिशय आवडतं आणि आजही तिने तुम्हा सगळ्यांसमोर परफॉर्मन्स दिला आहे। एजे सांगतो, मला यायला इथे लेट होत होता म्हणून ती तुमचं मनोरंजन करत होती आणि तुम्ही सगळे या गोष्टीमध्ये फसलात। असो, सगळ्यात शेवटी मला इतकंच सांगायचंय की लीला आणि मी खुश आहोत। माझ्या परफेक्ट पर्सनॅलिटी सारखंच आमचं रिलेशन ही परफेक्ट आहे। पुढच्या सीनमध्ये एजे आणि लीला कारमध्ये असतात। एजे लीलाला सांगत असतो की हे सगळं तुझ्या चुकीमुळे झाले आहे। स्टेजवर उभे राहून हे सगळं बोलण्याची गरज नव्हती। तुला घरातल्या सुनेने बाहेर कसं वागायचं हे सुद्धा कळत नाही, असे बोलून तिला खूप गिल्टी फील करवतो। मी तुला कधीच माफ करणार नाही, असे एजे लीलाला सांगतो। पुढच्या सीनमध्ये लीला तिच्या रूममध्ये रडत असते, तेव्हा आजी येते आणि लीलाला सांगते, झालं गेलं विसरून जा। आजी लीलाला सांगते, पत्रकार आपल्या बोलण्याचा काहीही चुकीचा अर्थ काढतात। आजी सांगते, लीला, तुझं आणि अभिरामचं लग्न होणं हे विधिलिखितच होतं, देव पुढेही सगळं सांभाळून घेईल। पुढच्या सीनमध्ये आजी आपल्या सुनांना सांगतात की लीला ही तुमच्या वयाची आहे, सो तिला तुम्ही सांभाळून घ्या आणि तिला समजवा आणि अभिरामच्या रूममध्ये तुम्हीच तिला घेऊन जा। पण आजीचं मृदू बोलणं दुर्गा, सरस्वती, लक्ष्मीला समजत नाही आणि दुर्गा आजीला सांगते नाही जमणार म्हणून। त्यावर आजी जरा कठोरपणे दुर्गा, लक्ष्मी, सरस्वतीला सांगतात की मी तुम्हाला लीलाशी जाऊन बोलाल का असे विचारत नाहीये, मी तुम्हाला हे सांगते। आजी म्हणून मी एवढी अपेक्षा तुमच्याकडून ठेवूच शकते आणि आजी तिथून निघून जातात। पुढच्या सीनमध्ये या तिन्ही सुना चिडलेल्या असतात, पण लक्ष्मी सांगते यामध्येही आपलाच फायदा आहे आणि दुर्गाही सांगते हे दोघं एकत्र रूम मध्ये राहिले की यांच्यात भांडणं होतील आणि त्यात आपला फायदाच असणार आहे। पुढच्या सीन मध्ये या तिघी लीलाला समजावतात आणि दुर्गा लीलाला सांगते, नवऱ्याबरोबरचं नातं टिकवायचं असेल, जपायचं असेल तर तुला एजेच्या रूम मध्ये जावंच लागेल। त्यावर लीला म्हणते, त्यांनी मला पुन्हा काढून टाकले रूम मधून तर? लक्ष्मी सांगते, तू पुन्हा जा आणि आजींची सुद्धा इच्छा हीच आहे, त्यामुळे तुला हे मानावंच लागेल। आणि इथेच आजचा एपिसोड संपतो। उद्याच्या एपिसोडमध्ये एजे लीलाला रूममध्ये एंट्री देतो का हे जाणून घेणं रंजक ठरणार आहे। म्हणूनच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मी सांज तुमची रजा घेते। बाय बाय।